लग्नाला नकार दिल्याने 17 वर्षाच्या प्रेयसीने उचलले टोकाचे पाऊल, प्रियकराच्या हाती बेड्या। प्रियकराने लग्नाचे आश्वासन देत प्रेमाच्या आणाभाका घेतल्या, मात्र नंतर दगाफटका करत लग्नाला नकार देत दुसऱ्या एका प्रेयसी समोर मारहाण केल्याचा राग मनात धरत एका अल्पवयीन मुलीने राहत्या घरात गळफास घेतल्याची घटना नाशिक शहरातील बेथेल नगर इथं घडली। ॲशली साठे असं मृत झालेल्या 17 वर्षीय मुलीचं नाव आहे। या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी संशयित वेदांत पाटील याला शनिवारी ताब्यात घेतलं आहे। फिर्यादी मनीषा भालेराव यांच्याकडे ॲशली ही लहानपणापासून राहत होती। भालेराव यांची ती भाची असून मागील वर्षभरापासून वेदांत सोबत तिची ओळख झाली होती। ओळखीचे रूपांतर पुढे प्रेमात झाल्याने दोघेही सोबत फिरायला जात होते। ही बाब मैताची मावशी भालेराव यांनाही माहिती होती, यामुळे त्यांनी वेदांतकडे विचारणा केली असता त्याने आम्ही दोघे लग्न करणार आहोत असे सांगितले होते। त्यानंतर ॲशलीच्या आईने वयाची 18 वर्ष पूर्ण होताच लग्न करून देऊ, तोपर्यंत एकमेकांना भेटणे बंद करा अशी समज दिली होती। दोघांमध्ये सुरू होते भांडणामागील 3 ते 4 दिवसापासून या दोघांमध्ये भांडण सुरू होते। यामुळे ॲशली हिने तिच्या मावशीकडे तक्रार करत वेदांत याचे दुसऱ्या मुलीसोबत प्रेम प्रकरण सुरू असून त्याने तिच्या समोर मला मारहाण केल्याचे सांगितले असे फिर्यादीत म्हटले आहे। या तणावातून शुक्रवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास गळफास घेत ॲशलीने आत्महत्या केली आहे।